हसता हसता डोळे अलगद येतीलही भरून, बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरून, हसता हसता डोळे अलगद येतीलही भरून, बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरून, काव्र बाव्र होण्यासारखं बिलकुल काही नाही, कुणीतरी आठवण काढतंय बाकी काय नाही, बाकी काय नाही, बाकी काय नाही, कुणीतरी आठवण काढतंय बाकी काय नाही. क्या बात आहे. आवाजाची गायिका अमृता नातू आपल्या बरोबर आहे. अमृता, मगाशी आम्ही एवढं सुंदर गाणं ऐकलं आणि त्या अमृता आहे तुझ्या अल्बम बद्दल, काय सांगशील त्या अल्बम बद्दल? नुकताच माझा अल्बम रिलीज झाला ज्याचं नाव अमृता असं आहे आणि त्यामध्ये 7 वेगवेगळ्या संगीतकारांची 7 गाणी आहेत आणि कवी मात्र एकच आहे, पुण्याचे कवी वैभव जोशी ह्यांनी सर्व गाणी लिहिलेली आहेत आणि एक गाणं कवी मनीष राज ह्यांनी लिहिलेलं आहे. मगाशी मी ज्या गाण्याने सुरुवात केली होती ते अवधूत गुप्ते यांचं गाणं आहे आणि आज मुद्दामून IBN लोकमतच्या म्हणजे साथीनी तुमच्याबरोबर मी हे अवधूतला सांगू इच्छिते की अवधूत थँक्यू सो मच, कारण मला माहिती आहे की म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की तो इतका बिझी आर्टिस्ट आहे आणि ही इज अ स्टार आणि तो रॉक स्टार आहे. त्यांनी त्याच्या पद्धतीनेच मला इतकं सुंदर कॉम्पोजिशन दिलेलं आहे आणि एक तर वेळात वेळ काढून त्यांनी तो वेळ, कारण कुठलीही गाण्याची निर्मिती करण्यासाठी वेळ काढावा लागतो खूप. आधी शब्द निवडणे, मग शब्द निवडल्यानंतर ती चाल होणे, चाल झाल्यानंतर ती मला शिकवणे आणि मग नंतर ॲक्च्युली रेकॉर्डिंगला स्टुडिओत सुद्धा वेळ काढून येणे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अवधूत आउट ऑफ द वे जाऊन त्यांनी मला सहकार्य केलं आणि गाणं मी तुला ऐकवलंच मगाशी. बरोबर आहे. पण आता हे अमृता ह्या अल्बमची सुरुवात कुठून झाली, काय सांगशील? ॲक्च्युली बरेच वर्ष माझ्या डोक्यात होतं की अल्बम करावा किंवा स्वतःच्या गाण्यांचं काहीतरी एक आपलं असलं पाहिजे. मी बरेच वर्ष जुन्या गायलेल्या गाण्यांचे कार्यक्रम वगैरे करतीच आहे, पण कुठेतरी त्याचा माझा सॅच्युरेशन पॉईंट आला होता. मला असं झालं होतं की नवीन आता काहीतरी, मी 30 गाणी जुनी गाणी गाऊन मला कुठेतरी कंटाळा आला आहे आणि खूपदा मला असं रिस्पॉन्स यायला लागला रसिकांकडून की नवीन गाणी गाय, तुझं काहीतरी ऐकव ना आम्हाला वगैरे. त्यामुळे माझ्या डोक्यात हे चाललेलंच होतं बरेच दिवस. अखेरीस विचाराअंती मी असं ठरवलं की आपणच थोडासा पुढाकार घेऊन आपलं अल्बमचं काम करावं आणि देवाच्या कृपेने इतके 7 संगीतकार माझ्यासमोर आले, 7 सूर असल्यासारखे. अवधूत गुप्ते, नरेंद्र भिडे, कमलेश भडकमकर, त्यागराज खाडीलकर, जसपाल मोनी, संतोष नायर आणि पंकज पुष्कर असे 7 संगीतकार ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत आणि वैभव जोशींनी अप्रतिम गाणी लिहिलेली. बरोबर. ही 7 संगीतकार तू म्हणतेस, प्रत्येकाबरोबर काम करायचा एक वेगळा अनुभव असेल, अगदी प्रत्येकाची वेगळी स्टाईल असेल, ती कशी काय जमली आहे? खरं आहे, कारण प्रत्येकाची काम करण्याची स्टाईल पण वेगळी आहे, प्रत्येकाचे टेम्परामेंट्स पण वेगळे वेगळे आहेत. पण सगळ्यांबरोबर मी आधी पण काम केलेलं आहे, काही चित्रपटांसाठी म्हणून म्हण किंवा इतर काही प्रोजेक्ट्समध्ये. तर त्यामुळे ते सगळेच माझे खूप चांगले मित्र आहेत. त्यामुळे विशेष असं काही मला जड गेलं नाही. माझं सगळ्यांचीच रॅपो खूप चांगला असल्यामुळे खूप मजेत आणि हसत खेळत काम झालं. पण प्रत्येकाची वर्किंग स्टाईल खूप वेगळी वेगळी आहे आणि कॉम्पोजिशन्स पण प्रत्येकाची वेगळी वेगळी आहे. बरोबर. ते कॉम्पोजिशन्स सांगते वेगवेगळ्या मूडची गाणी यामध्ये आम्हाला ऐकायला मिळतील. हो, 7 गाणी अत्यंत वेगळ्या वेगळ्या मूडची आहेत. अवधूतचं मी मगाशी तुला म्हटल्याप्रमाणे अगदी रॉकिंग असं गाणं, यंगस्टर्सना अत्यंत जवळचं वाटेल, टीनेजर्सना विशेषतः असं ते गाणं आहे. कमलेश भडकमकरनी जे गाणं केलं ते त्याची स्टाईल अशी आहे की तो थोडासा श्रीनिवास खळे आणि ह्यांच्याबरोबर त्यांनी खूप काम केल्यामुळे लईशी खेळत आणि अशी काही कॉम्पोजिशन सुरावट वेगवेगळ्या स्टाईलने ती गाणी गायलेली आहेत. पण अवधूतचं तर गाणं ऐकलं, पण अजून एखादं गाणं आम्हाला ब्रेकवर जाता जाता ऐकवशील? नक्की. दिल्लीचे संगीतकार आहेत जसपाल मोनी म्हणून, खूप सिनियर आणि खूप टॅलेंटेड संगीतकार आहेत. तर त्यांना मी रिक्वेस्ट केली की तुम्ही कंपोज करा आणि त्याच्यावर आम्ही मराठी लिरिक्स लिहून घेतो. ते एक तुला ऐकवते. हुर हुरणारी कातर वेळा, हाय हुर
सावळा रंगान भाला, तरल सावळा रंगान भाला, चाहुल येई गूढ दिशानी, सांज सलोनी सांज सुहानी, श्याम दिवा